हॅलो गाईज, तर आज आहे बाबाचा बड्डे आणि मी ठरवलं आहे की त्याला 10 गिफ्ट द्यायचे. सो 10मधली मी आता 2 तर दिलेली आहेत. मी सांगते काय काय आहेत ते. थांबा. मोठे हे एक पेन आहे, तो स्क्रीन टचवाला आहे. अँड देन दिस इज अ कंटेनर, पेन कंटेनर दिलेला आहे. हे फक्त 2च गिफ्ट्स आहेत. अजून 8 गिफ्ट्स गाईज आहेत. तर गाईज हा ब्लॉग होणार आहे बाबाच्या बड्डेचा. सो आपण जाणार आहोत स्वामींच्या मठात, कारण आम्ही तिघांच्याही बड्डेला आम्ही स्वामींच्या मठात किंवा कुठच्या तरी देवात आम्ही नक्की जातो. सो तर गाईज मी बड्डेची सगळं डेकोरेशन आहे ते केलेलं आहे. ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे ते मी कसं केलं आहे ते. आता मी तुम्हाला दाखवणार आहे बड्डे बॉय. गाईज तिथे बड्डे बॉय चाललेला आहे पुढे गाडी काढायला. तेच बड्डे बॉयचं आवडतं घड्याळ त्यांनी घेतलेलं आहे. तर मी ते गाडीत बसते. आपण जातोय मठात स्वामींच्या. तर काय तर आम्ही निघालेलो आहो घरातून स्वामींच्या मठात जायला. देवासाठी पेढे घेतलेले आहे आम्ही आणि आता आम्ही जातोय. तर गाईज आता आम्ही इथे आलेलो आहोत मठात आणि आता आम्ही जात आहोत. तो आहे मठ, तर आपण जाऊया. तर गाईज मी ते स्वामींच्या मठात आलेलो आहोत आणि आता तुम्ही बघू शकता स्वामींच्या मठाच्या बाहेरच खूप झाडं बिडं आहेत. आता इथे बड्डे बॉय आम्हाला आमच्यावर गोमूत्र शिंपडतोय. तर गाईज मठात फोन अलाउड नव्हता म्हणून नाही गेलं आणि आम्हाला प्रसाद भेटलेला आहे. तर गाईज मी आणि आई इथे गाईज आता आम्ही इथे प्रदक्षिणा घालत आहोत देवळाची. तर तिथे मी इथे स्वामी जिथे बसलेले आहेत त्याच्या पाठचं हे आहे, तिथे मी पाया पडत आहोत. आणि गाईज हा तुम्ही बघू शकता, हा कुत्रा आमच्याकडेच येऊन बसलेला. इतकं म्हणजे ते हे असतं ना. आम्ही इथे मठातून निघालेलो आहोत कारण मला तर खूप भूक लागली आहे. नाश्ता पण नव्हता एवढा केला मी म्हणून. मस्त हे झाड आहे. तर आपण इकडे देऊळ तिथे जातो, म्हणजे छोटंसं त्याच्या बाहेर एक मठाच्या बाहेर हे आहे. तर आता आपण देवळात ते जाऊन छोटंसं एक झाड होतं तिथे जाऊन पाया बिया पडून आता आम्ही गाडीमध्ये बसत आहोत आणि आम्ही जातात आता घरी जेवायला, कारण मला खूप भूक लागली आहे. आता मी त्या गाडीत बसत आहे. तर आपण घरी काहीच आलेलो आहोत, पण आता जाऊया घरी लगेच. आणि काहीच आता आम्ही त्या घरी आलेलो आहोत आणि आता मस्त आहे की आम्ही जेवणार. देन बाबा जरा झोपणार कारण बाबाला झोप तर लागते. अँड देन वी विल गो टू चिपळूण. 10 पैकी 2 गिफ्ट देऊन झाले, अजून 2 हे आता इथे गिफ्ट मी त्याला देते. हा अनबॉक्सिंग करत आहे ते गिफ्ट. आता बघूया हळू. त्याच्यात ते दुसरं गिफ्ट आहे ते आधी बघ, कारण ते खूप मातीचं बनलेलं आहे. मी त्या गिफ्टचा यूज सांगते. हे बघ आहे ना परफेक्ट. आता हे गिफ्ट बाबा ओपन करतोय. बाबाला पिकी बँक ती जुनी होती ती सगळी म्हणजे हे झालेली, त्याच्यामुळे ही नवीन पिकी बँक तुझ्यासाठी. तर गाईज ह्या डब्यात आहेत बाबाचे गिफ्ट्स, आपण ते बघूया चला. तर पहिलं हे आहे शर्ट, तुला घालायला दिले बघ किती चांगली आहे. मी शर्ट केला तुझ्यासाठी. आणि ह्या मेसेज लिहिलाय, पण मी नंतर वाचून दाखवते. आणि थांब, आधी हे आहे, हे मी क्राफ्टचं केलंय. बाबा हे वाचतोय. एक गिफ्ट आहे तिथे आपण लगेच आता काढूया त्याला. गाईज हे गिफ्ट आहे, बघूया त्याला आवडतंय. सो गाईज आता हे आहे त्याचं लास्ट गिफ्ट आहे आय थिंक. बघ तुम्हाला पण सरप्राईज आहे गिफ्ट. बाबा फर्स्ट ओपन. हे सगळ्यात मला हे तुझी गिफ्ट आवडली, ही बेस्ट, मस्त आवडले. हे मी तू चिपळूणला गेलेलं असं प्रिंट आउट करून आणलेलं आहे सगळं. हे चांगलं आहे. एक गिफ्ट आहे ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. येस गाईस, हे बघा. नाही तर टेक दिस. अशा प्रकारे माझे सगळे गिफ्ट संपलेले आहेत आणि मी खरं सांगू तुम्हाला हे गिफ्ट आहे ना ते खूप प्रचंड आवडलं आहे. आणि मी हे इतक्याच मेहनतीने आवडीने बोलतात ना तसं केलं आहे. माझ्या आधी मनात पण नव्हतं आलं की मी असं करेन काहीतरी, पण मला खूप आवडलं आहे. मला हेच माझं सर्वात मला खूप गिफ्ट आवडलं. आणि मी एक व्हिडिओ केलेला आहे, तो ह्याच्या पुढे आहे. ह्या व्हिडिओचा तुम्ही नक्की बघा आणि पूर्ण बघा. बाबा, दिस इज फॉर यू. बाबा, तूही आमचा आधारस्तंभ आहेस. तुझ्यासारखा वडील मिळण्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. लोक अशी म्हणतात की देव सगळीकडे नसतो म्हणून त्यांनी आई बनवली, पण आईचं रक्षण करण्यासाठी देवानी वडिलांना म्हणजेच बाबाला बनवलं. बाबा, हॅपी बर्थडे टू यू. आणि हे माझ्याकडून तुझ्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे. हॅपी हॅपी हॅपीएस्ट बर्थडे इन युअर लाईफ. तू असाच आयुष्यभर हसत राहा,
हीच देवाची मी प्रार्थना करीत आहे. हॅपीएस्ट बर्थडे बाबा, आय लव्ह यू. तर गाईज आता आपण इथे जेवून बिवून झोपून झिपून निघालेलो आहोत चिपळूणला जाण्यासाठी. तर गाईज आता आपण इथे थांबणार. गाईज आता आपण इथे निघालेलो आहोत चिपळूणला जायला. गाईज आम्ही फायनली चिपळूणवरून आलेलो आहोत. गाईज मला व्हिडिओ शूटिंग करायला भेटलं नाही आहे, त्याचं कारण मी सांगितलेलं आहे ऑलरेडी तुम्हाला. सो आता आम्ही बिवारणार देन वी विल कट केक. गाईज आता तुम्हाला मी देणार आहे माझ्या डेकोरेशनची छोटीशी क्लिप. तर गाईज अशा पद्धतीने बाबाचा बड्डे फायनली सेलिब्रेट झालेला आहे. सो आपण भेटूया तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.